नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला मनापासून आपलं स्वागत करतो. आज बोलायचं आहे आपल्याला की अजितदादा आणि रोहित पवार जे त्यांचे पुतणे आहेत त्यांच्यातल्या वाकयुद्धाबद्दल. प्रथम हे सांगतो की अजितदादांनी काय स्टेटमेंट केलेलं होतं, रोहित पवारांनी काय केलं, पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की शरद पवार जे अजितदादांचे काका आहेत ते त्या दोघांची पूर्णपणे आता त्यांच्यामध्ये मानसिक अंतर निर्माण झाले. दोघांचे गट वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकजण आमचाच गट खरा असं मानतो. आणि माझ्या मते शरद पवार यांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केलेली आहे, जो पक्ष शरद पवार यांनीच तो पक्ष स्थापला, वाढवला. त्या पक्षातर्फे महाराष्ट्रात 15 वर्ष लोकशाही आघाडीचं सरकार यशस्वीपणे चालवून दाखवलं. शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये महत्त्वाची म्हणजे शिल्पकाराची भूमिका वठवली आणि त्या सरकारमध्ये सुद्धा अजितदादा पवार यांना सत्ता प्राप्त झाली. शरद पवार आधी राजकारणात आले आणि शरद पवारांचं बोट धरूनच अजितदादा राजकारणात आले आणि शरद पवारांच्या पाठिंब्यामुळेच पहिल्यांदा त्यांना विजय मिळू शकला. म्हणजे शरद पवारांनीच अजितदादांना घडवलं हे अजितदादासुद्धा स्वतः नाकारणार नाही. ते त्यांचे काका आहेत आणि आत्तापर्यंत त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करत होते. अजूनही ते अनादर व्यक्त करतात अशातला भाग नाही. पण आदरसुद्धा व्यक्त करताना टीका कशी करतात की जी एक प्रकारे अनादरच म्हणावा अशा प्रकारची ती टीका आहे. सातत्याने अजितदादा शरद पवारांवर टीका करतात, पण शरद पवारांची लाईन कशी आहे ते बघा. शरद पवारांनी शिर्डीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत सांगितलं फॅसिझमसाठी सरकारचा म्हणजे मोदी सरकारचा आणि अर्थातच इथे शिंदे फडणवीस सरकारचा 5 कलमी कार्यक्रम आहे. त्यासाठी राजकीय ध्रुवीकरण, स्वायत्त संस्थांचं खाजगीकरण, आरक्षणाला विरोध करणं, मनुवादी वर्चस्ववाद आणि आक्रमक राष्ट्रवाद असा हा कार्यक्रम आहे. आणि त्या कार्यक्रमापासून सावध राहा आणि भारताच्या धर्मनिरपेक्षतेचं, लोकशाहीचं, संविधानाचं रक्षण करा असं आवाहन त्यांनी केलं. आणि शरद पवार हे त्यासाठी लढता आहेत. शरद पवारांच्या सर्व ज्या काही आत्तापर्यंतचा जो इतिहास आहे त्यामध्ये वारंवार टीका करण्याचा मलाही प्रसंग आला. अनेकांनी त्यांच्यावर टीकासुद्धा केली, पण शरद पवार आता अतिशय महत्त्वाची भूमिका वठवत आहे. आणि सर्व विरोधी पक्षांचं ऐक्य या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी ऐक्य करण्याच्या प्रक्रियेत त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे, महत्त्वाचा रोल आहे. आणि त्या उलट अजितदादा पवार यांनी ईडीला घाबरून आपल्या सहकाऱ्यांसह पळ काढून भारतीय जनता पक्षासमोर लोटांगण घातलेलं आहे, पूर्णपणे लोटांगण घातलेलं आहे त्यांनी. आणि त्यामुळे अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्यातला संघर्ष आहे, जो संघर्ष आहे तो आता अजितदादा पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये सुद्धा निर्माण झाला आहे. याचं कारण असं आहे की रोहित पवार हे शरद पवारांचे अतिशय जवळचे सहकारी, पुतणे तर आहेच, नातू तर आहेच, परंतु त्याचबरोबर ते आता त्यांच्या विश्वासातले एक नेते झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती सोपवण्यात येतीलच यापुढच्या काळात. ते आमदार आहेत, त्याच्या अगोदर जिल्हा परिषदेपासून त्यांनी काम सुरू केलं होतं. म्हणजे घराणेशाहीचा फायदा होतो, पण घराणेशाही आहे म्हणून एकदम वर टॉप लेवलला एकदमच खासदार झाले असं झालं नाही. ते चढत गेलेले आहेत, संघर्षातून पुढे आलेले आहेत. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांची महत्त्वाची कामगिरी आहेत. उद्योजक आहेत ते चांगल्यापैकी. त्यांचे वडीलही चांगले उद्योजक आहेत. संशोधन वेगवेगळ्या प्रकारचं इनोव्हेशन कशा प्रकारचं करत असतात. बारामतीच्या विकासात त्यांचंही महत्त्वाचं स्थान आहे. आणि आता रोहित पवारांचा मतदारसंघ कर्जत जामखेड आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिथल्या भागाचाही विकास ते करत आहेत. तिथल्या MIDC ते प्रयत्न करत आहेत आणि त्या MIDCत बाधा निर्माण करण्याचं काम शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकार करते असा त्यांचा आरोप आहे. आता त्याच्याकडे वळण्यापूर्वी आपण म्हणू की कशामुळे मी हा व्हिडिओ करतोय, तर असं की अजितदादा असं म्हणाले की वय झाल्यानंतर थांबायचं असतं, पण काही जण ऐकायलाच तयार नाहीत. हे पुन्हा अजितदादा बोललेत, आता कल्याणलाही बोलले ते.
हट्टीपणा करतात. राज्य सरकारात 52व्या वयात अनेक जण रिटायर होतात. काही जण 65व्या वर्षी, काही जण 70व्या वर्षी, काही जण 75व्या वर्षी तरी रिटायर होतात. पण इकडे 80-84 वय झालं तरी माणूस रिटायर होईना. काय चाललंय काय? आम्ही आहोत ना सगळं करायला. आम्ही कुठे काही चुकलं तर सांगा तुम्ही, म्हणजे मार्गदर्शकाची भूमिका तुम्ही वठवा. हे अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये सभांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आणि पक्षामधून फुटून बाहेर आल्यानंतर तर त्यांनी अशी टीका वारंवार केली की शरद पवार तर तुम्ही घरी बसा. आता जो पक्ष शरद पवारांनी स्थापन केला आहे स्वतः, त्या पक्षात त्यांनी तुम्ही घरी बसा असं सांगण्याचा अधिकार हा अजितदादांना पोचत नाही. एक मुद्दा मी मानतो की एका विशिष्ट वयानंतर माणसांनी थोडंसं मागे जावं आणि तरुणांच्या हातात सगळी कार्याची सूत्र सोपवावीत. यात काहीही वावगं आहे किंवा चुकीचं आहे असं नाही. पण शरद पवार यांनी ही सूत्र का सोडलेली नाही आहेत? जर लक्षात घ्या की शरद पवारांचं वय आज 83-84 आहे. म्हणजे 2014मध्ये त्यांनी ठीक आहे फडणवीस सरकारला इथे पाठिंबा दिला होता, पण तो पाठिंबा दिल्यानंतर त्या पाठिंबा देताना सुद्धा भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये अंतर निर्माण व्हावं तोपर्यंत शिवसेनेशी त्यांची आघाडी झालेली नव्हती. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याची गोष्टच नव्हती तेव्हा. त्यासाठी त्यांनी ते केलं होतं आणि यासाठीच हे केलेलं आहे असं अजितदादांपासून सगळेजण पत्रकारांना, लोकांना सांगत होते की आम्ही का पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात असताना आम्ही भाजपला पाठिंबा का दिला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी. त्याचं युक्तिवाद त्यांनी असा केला होता की जर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले तर पुन्हा ते मजबूत होतील, म्हणजे सरकार मजबूत होईल. शिवसेना तेव्हा विरोधात होती शिवसेना, पण हा पाठिंबा दिल्यानंतर मग शिवसेनेचं धोरण बदललं आणि मग शिवसेना सरकारमध्ये गेली. त्यावेळी विरोधी पक्षनेतेपद हे एकनाथ शिंदेंकडे होते. थोडेही दिवस ते लगेच गेले भाजपमध्ये. हे लक्षात भाजपबरोबर गेले आणि फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि 5 वर्ष शिवसेनेचे मंत्री सांगत होते की आम्हाला कुठलाही अधिकार नाही, आमची कामं होत नाहीत, आम्ही आमचे राजीनामे आमच्या खिशात ठेवलेत असं ते सांगत होते. पण शिवसेना भाजपमध्ये जी तेढ निर्माण झाली त्यासाठी ती तेढ निर्माण व्हावी म्हणूनच मी हे केलं असं शरद पवार सांगत होते. आणि अजितदादा, छगन भुजबळ सगळेजण तीच लाईन चालवत होते, हे लक्षात घ्या. आता अजितदादा वगैरे हे सगळं वेगळं म्हणतात की तेव्हा पाठिंबा दिला होता, मग त्यांच्याबरोबर जायला काय हरकत होती भाजपबरोबर. भारतीय जनता पक्षाबरोबर शरद पवारांना जायचं नव्हतं हे 2014पासून हे आत्तापर्यंत त्यांनी दाखवून दिलेलं आहे. जेव्हा पक्षातले सगळे बडे नेते अजितदादांपासून सगळे नेते जेव्हा असं म्हणायला लागले की आपण जाऊया, तेव्हा चर्चा करायला हरकत नाही असं शरद पवार म्हणत होते. त्यांना जायचं नव्हतं, पण शेवटी पक्षातल्या नेत्यांचं म्हणणं काय ते ऐकून घ्यायला लागतं. नेत्याला, जो संस्थापक नेता आहे त्याला तर ऐकून घ्यायला लागतं. आणि शरद पवार हे लोकशाहीवादी आहेत, पण त्यांची लाईन पक्की होती, विचारसरणी पक्की होती, ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधातच होती. म्हणून ते त्यांना चर्चा करा असं म्हणत असतील. पण शरद पवार गेले का कधी भाजपबरोबर? ते गेले नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या गोष्टीचा राग हा अजितदादांना आलेला आहे. समजा असं एक लक्षात घ्या की शरद पवार म्हणाले असेल चला आपण सगळेजण भाजपबरोबर जाऊया, तर मग शरद पवार 100पर्यंत त्यांनी गाठली असती, 100, तरीसुद्धा अजितदादा पवारांनाही सांगितलं नसतं की तुम्ही रिटायर व्हा म्हणून, सांगितलं नसतं. शरद पवार त्यांच्या मार्गामध्ये बाधा निर्माण झाली आहे. शरद पवारांनी ठाम विरोध केला भाजपवर जायला, हा त्यांचा राग आहे, हे लक्षात घ्या. वय हा मुद्दा नाही आहे, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. आणि वय हा जर मुद्दा असता तर मी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा ते काय म्हणाले की 58 वर्षी रिटायरमेंट असते अजितदादा. मी असं म्हणतो, दादा मग तुम्ही केव्हा रिटायर व्हाल? तुमचं वय 64 आहे, तुम्ही व्हा ना. पार्थकडे सूत्र सोपवा, तुम्ही सोपवा त्याच्याकडे. तुमचं वय तर आता 64 आहे. आणि सुप्रियाताईंनी सूक्ष्मपणे, अगदी मार्मिकपणे सांगितलं की दादाचं वय आहे ना, दादा सिनियर सिटीजन आहे आता,
दादाचं वय झालं असं नाही म्हणा, पण दादाही सिनियर आहे, सिनियर सिटीजन आहे, आता 64-65 वर्षाचा आहे असं सुप्रियाताई म्हणाले. म्हणजे जेव्हा तुम्ही शरद पवारांवर बोलता आणि 58 वर्षी सरकारी कर्मचारी रिटायर होतात सांगता, मग तुम्ही का आता राजकारणात आहात? तुम्ही व्हा रिटायर, तुम्ही कथा कादंबऱ्या घरी वाचत बसा. असं जर म्हटलं कोणी तर चालेल का? तुमचं वय 65 आहे. तुमच्या शेजारी बसणारे छगन भुजबळ यांची 75 झालेली आहे. हां, हे लक्षात घ्या. एकेकाची वयच आता काढायला पाहिजे. अजितदादांचा जन्म जुलै 1959चा आहे, ते वय 64 आहे. तटकरे 68 वर्षाचे आहेत. तटकरे तुमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, करा ना रिटायर त्यांना. 58 वर्षीच रिटायर करा म्हणताय ना तुम्ही, करा रिटायर. प्रफुल्ल पटेल 66 वय आहे. हसन मुश्रीफ 69 वय आहे. आता हे कसं चालतं? तुमचे जे आदर्श आहेत आता नवे, जे रोल मॉडेल आहेत तुमचे, ते नरेंद्र मोदी, त्यांचं वय 73 पूर्ण झालेलं आहे. आणि मोदीजींनीच सांगितले की 75व्या वर्षी रिटायर व्हायला पाहिजे, वानप्रस्थाश्रमात जायला पाहिजे. त्यामुळे आता मोदींनीच घालून दिले नियमाप्रमाणे, ज्या पद्धतीने मुरली मनोहर जोशी आणि अडवाणींना त्यांनी मार्गदर्शक मंडळात टाकलं. मार्गदर्शक मंडळ म्हणजे ज्याचं मार्गदर्शन घ्यायचंच नाही, ऐकायचंच नाही. तो भले घरी बसून किती मार्गदर्शन करा, आम्ही ऐकणारच नाही तुमचं. हे ते मार्गदर्शक मंडळ, ज्याला नेमाड्यांच्या भाषेत, भालचंद्र नेमाड्यांच्या भाषेत आपण समृद्ध अडगळ असं म्हणू. आदर व्यक्त करायचं, पण काहीच ऐकायचं नाही त्याचं. हाच प्रयोग शरद पवारांवरती करण्याची अजितदादांची इच्छा होती. आता यांची वय मी तुम्हाला सांगितली. तुम्हाला खुद्द मोदींचं वय सांगितलं. मोदींना सांगायची हिंमत आहे का? भले तुमचा वेगळा पक्ष आहे, पण मोदीजी आता रिटायर व्हा ना तुम्ही. आता माझे मित्र देवेंद्रांकडे सगळं सूत्र सोपवा, किंवा अजून तरुण जे नेते असतील त्यांच्याकडे सोपवा, असं म्हणा ना तुम्ही. आहे का हिंमत तुमची? मोदीजींचे जे गुरु, म्हणजे ते आता मानत नाहीत, पण ज्यांनी त्यांना पुढे आणलं ते लालकृष्ण अडवाणी. हे 1927 सालचे, त्यांचा जन्म 27 सालचा, आणि आज त्यांचं वय 97 आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोदी माथा टेकायला जातात, नमस्कार करायला जातात, पण त्यांनी त्यांना पूर्णपणे बाजूला केलं. त्या अडवाणींचं वय 92 असेपर्यंत, म्हणजे 2019 पर्यंत, 5 वर्षापूर्वीची गोष्ट लक्षात घ्या, वयाच्या 92 पर्यंत ते खासदार होते अडवाणी. जो मित्रपक्ष आहे ना अजितदादा तुमचा, जी महाशक्ती आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला प्रचंड आदर आहे, त्या पक्षाची ही गोष्ट सांगते. मुरली मनोहर जोशी यांचं वय पुष्कळ होतं. आता तर हे ते 80 पार तर केव्हाच केले असेल त्यांनी. हे सांगते मी. तुम्ही जे म्हणताय मुलायम सिंग वयाच्या 82-83 वर्षाचे असताना ते गेले. त्याच्या अगोदर जर तुम्ही 3-4 वर्ष काढली तर तेच पक्षाचे सर्वेसर्वा होते. पुढे त्यांच्या चिरंजीवांनी त्यांच्याशी स्पर्धा, त्यांना बाजूला काढला हा एक प्रकार. पण ते 75 नंतरसुद्धा पक्षाची सूत्र त्यांच्या हातात होती, हे लक्षात घ्या. म्हणजे आज असं कुठेच काहीही घडत नाही अशातला भाग नाही. आता हा मुद्दा पूर्ण करतो. आज जर तुम्ही बघा, जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांचं वय किती आहे? जो बायडनचं म्हणजे 84च्याही पुढे त्यांचं वय आहे, बायडन यांचं वय. हां, म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, आणि आता परत त्यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा ते लढवणार आहेत, हे लक्षात घ्या. आता अजून काही उदाहरणं सांगतो तुम्हाला, की बघा, धीरूभाई अंबानी यांना ते 2002 साली गेले. 1932चा जन्म, म्हणजे वयाच्या 70मध्ये ते गेले. पण शेवटपर्यंत ते सर्वेसर्वा होते. मुलांवरती त्यांनी सोपवलं होतं, नाही असं नाही, पण धीरूभाई अंबानी हीच त्या कंपनीची, समूहाची ओळख होती. त्यांना भेटण्याचाही मला अनेकदा योग आला होता, आणि ते अतिशय अलर्ट होते शेवटपर्यंत. म्हणजे काय चालले कॉर्पोरेट विश्वामध्ये, राजकारणात, त्याची सगळी इत्थंभूत माहिती त्यांना होती. भले त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. आता वॉरेन बफे, जे जगामधले, मला वाटतं 2008-9 साली जगातले सर्वात श्रीमंत गृहस्थ होते, इन्व्हेस्टमेंट गुरु म्हटलं जातं त्यांना.
त्या वॉरेन बफेट हे आता आज 93 वर्षाचे आहेत. बर्कशायर हॅथवे या कंपनीचे ते प्रमुख आहेत. अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक वेगवेगळ्या कंपन्यात ते करतात. पण अजूनही सक्रिय आहेत ते वॉरेन बफेट. मोरारजी देसाई हे पंतप्रधान 81व्या वर्षी झाले. देशाचे पंतप्रधान 81व्या वर्षी झाले हे लक्षात घ्या. नंतर वाजपेयीसुद्धा पंतप्रधानपदी झाले. 25 डिसेंबर 24 त्यांचा जन्म. आणि जेव्हा पहिल्यांदा 96 साली ते पंतप्रधान झाले तेव्हा 72 वर्षाचे होते. आणि त्याच्या पुढे 96 ते म्हणजे 96 साली सरकार पडलं, पुन्हा आले, ते पुन्हा आले, हे 2004 पर्यंत होतं. आणि 2004 साली म्हणजे त्यांचं वय 80 होतं, तोपर्यंत ते पंतप्रधान होते. मनमोहन सिंगसुद्धा UPAचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांचं वय पुष्कळ होतं, 75च्या पलीकडचं ते वय गेलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ असा की केवळ शरद पवार सक्रिय आहेत 82-84, चला घरी बसा. जगातले असे तुम्ही अनेक नेते काढले तर जगातले अनेक नेते हे वयाच्या 80 नंतरसुद्धा सक्रिय होते. मी त्याचं सरसकट समर्थन करत नाही. तरुणांच्या हाती सोपवलंच पाहिजे सूत्र, मी अजिबात नाकारत आहे. पण शरद पवारांना बाजूला ढकलायचं का अजितदादांना होतं की त्यांना संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या हातात घेऊन मग भाजप समोर लोटांगण घालायचं होतं. त्यांना भाजपकडे जायचं होतं. आणि याचं एकमेव कारण असं होतं की ते आणि त्यांचं जे अजितदादा मित्रमंडळ असं म्हणतात, रोहित पवार, बाकीचे लोक, त्यांचे पक्षाचे आता पुढे चाललेले एक प्रवक्ते आणि नेते विकास लवांदे, त्यांची आता काही ठिकाणी उत्कृष्ट भाषणं झाली. ती शिर्डीला असतील किंवा इथे पुणे जिल्ह्यात असतील, उत्कृष्ट भाषणं. रोहित पवारांच्या यात्रेत ते बरोबर होते, खांद्याला खांदा लावून उभे होते. ते हे जे आहेत हे सगळे म्हणतात अजितदादा मित्रमंडळ. आता बघा, हे तुम्हाला सगळं सांगितलं की यांचा हेतू मूळ असा होता की शरद पवार हा भाजपवर जाण्याच्या मार्गातली एक मोठी धोंड आहे, ती त्यांना बाजूला करायची होती. आणि म्हणून शरद पवार तिथे भक्कमपणे उभे आहेत. जोपर्यंत मोदींच्या विरोधात यशस्वीपणे मला लढाई करायची त्यांना आणि मोदीजींचा पराभव करायचा आहे त्यांना, ही त्यांची जिद्द आहे या वयामध्ये. आणि तिला सलाम केलं पाहिजे. या वयामध्ये अशी संघर्ष करण्याची जिद्द कोणाकडे असते? तुम्ही 64व्या वर्षी लोटांगण घालणार असाल केवळ ईडीच्या मुळे घाबरून, मग तुम्ही पत्रकारांवर भले डाफरा, रोहित पवारांवरती डाफरा, जितेंद्र आव्हाडवरती हल्लाबोल करा, पण मुळात तुम्ही घाबरलेला आहात ईडीला, हे लक्षात घ्या. याच्यापासून तुम्ही लपू नका. ही तुम्ही घाबरलेला आहात, मनामधून घाबरला होतात म्हणून तुम्ही तिकडे गेलात, हे वास्तव आहे. आता हा विषय बाजूला ठेवताना मला तुम्हाला सांगायचं की जयप्रकाश नारायण, लोकनायक जयप्रकाश नारायण यांना 1928 साली पंडित जेव्हा ते परदेशात शिक्षण घेतलं होतं, त्यांना म्हणाले ते तुम्ही या राजकारणात या, काँग्रेसमध्ये. आणि ते काँग्रेसमध्ये आले. पुढे असहकारितेच्या आंदोलनात गेले, तुरुंगात गेले. आणि तुरुंगात गेल्यानंतर मग त्यांना म्हणजे तुरुंगात म्हणजे 1932 साली ते तुरुंगात गेले आणि त्या आंदोलनामध्ये नाशिक जेलमध्ये होते. त्यावेळी राम मनोहर लोहिया, मीनू मस्तानी हे मोठे नेते त्यांना तिथे भेटले. अशोक मेहता, अच्युत पटवर्धन, नंतर CK नारायण स्वामी, असे अनेक नेते त्या काळचे बडे नेते भेटले. आणि त्यांनी काँग्रेसच्या पक्षांच्या अंतर्गत काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन केला. त्यानंतर दुसरं महायुद्ध छेडलं गेल्यानंतर पुन्हा जोरात आंदोलनं केली जयप्रकाशाने, पुन्हा तुरुंगात गेले. आणि 1942च्या आंदोलनात तर बडे नेते जेव्हा तुरुंगात त्यांना टाकण्यात आलं, त्यावेळी अरुणा आसफ अली असतील, लोकनायक जयप्रकाश असतील, राम मनोहर लोहिया असतील, यांनी त्या लढ्यामध्ये अतिशय ऐतिहासिक महत्त्वाची भूमिका लढवली. तेव्हा ते तरुण होते, लक्षात घ्या. तरुण असताना प्रचंड काम केलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेपासून ते दूर गेले. जयप्रकाश नारायण हे काही अजितदादा पवार नव्हते की लगेच सत्तेच्या मागे जायचं, अजिबात नव्हते. सत्तेपासून म्हणजे त्यांनी भूदानाच्या आंदोलनामध्ये उतरले. आणि ज्यावेळी गुजरातमधल्या तरुणांनी इंदिरा गांधींच्या सत्तेच्या विरोधात नवनिर्माण आंदोलन छेडलं 1974 साली,
1974 सालीसुद्धा जयप्रकाश नारायणांचं वय खूप जास्त होतं, कारण 1902 सालचा जन्म म्हणजे 72 वर्षाचे होते. तिकडच्या गुजरातच्या तरुणांनी त्यांना यायला सांगितलं. त्यांनी त्या नवनिर्माण आंदोलन जे तरुणांचं होतं, त्यांना नवं काहीतरी घडवायचं होतं, त्यांचं नेतृत्व लोकनायकांनी केलं, जयप्रकाशांनी. आणि मग बिहारमध्ये गेले. तिथे त्यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन छेडलं आणि इंदिरा गांधींची सत्ता उलथवून लावली. त्यावेळी त्यांचं वय किती होतं मी तुम्हाला सांगितलं ना, 74 सालीच 72 होतं. मग आणीबाणी लादली गेली. जयप्रकाश नारायण सगळे विरोधी पक्षांनी ते तुरुंगात गेले. जयप्रकाश नारायणांनी पुढे डायलिसिसवरती ठेवायला लागलं आणि ते 1979 सालीच गेले. पण जनता पक्षाची सत्ता त्याने आणून दाखवली. ते स्वतः वयस्क असताना तरुणांना वाटलं की अरे या नेत्याने आपलं नेतृत्व करावं, या नेत्यांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी आपल्याला करायची असेल तर त्याचं नेतृत्व आपल्याला असायला पाहिजे. आणि याच पद्धतीने आजचा जो तरुण वर्ग आहे तो शरद पवारांच्या भाषणात, मी जयप्रकाश नारायणची कृपया तुलना करत नाहीत, ते खूपच मोठे नेते होते. शरद पवारांच्या तुलनेत सुद्धा ते खूप मोठे नेते होते, उत्तुंग नेते होते, त्यागी होते. ते शरद पवारांचं राजकारण वेगळं आहे. पण शरद पवार यांनी सुद्धा 2019 साली हीच झुंजार वृत्ती, अशा प्रकारची झुंजार वृत्ती दाखवली आणि तरुण त्यांच्या भाषणांना, त्यांच्या कार्यक्रमांना, त्यांच्या दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद देत होते. आणि आजही रोहित पवार असतील, जितेंद्र आव्हाडसारखे लोक त्यांच्याबरोबर आहेत, सुप्रियाताई आहेत, खूप लोक त्यांच्याबरोबर आहेत आज शरद पवारांबरोबर. पण आता आपल्याला थोडक्यात बोलायचे ते रोहितबद्दल. अजितदादा काय म्हणाले, मला अजून एक उदाहरण सांगायचं म्हणजे की मोरारजी देसाई हे भारताचे पंतप्रधान होते. तेव्हा त्यांचं वय 81 होतं. मगाशी मी सांगितलं की मला आता आठवतं. पण हा मुद्दा बाजूला ठेवू आपण. आणि आता आपल्याला ज्या मुद्द्याला भिडायचं ते रोहित पवार आणि अजितदादांच्याबद्दल. रोहित पवार यांनी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा फूट पडली राष्ट्रवादीमध्ये, यांनी दगाबाजी केली, फितुरी केली, गद्दारी केली राष्ट्रवादी काँग्रेसची, शरद पवारांशी, अजितदादा आणि त्यांच्या मित्रमंडळाने. त्यानंतर बरेच दिवस एकमेकाविरुद्ध असा हल्लाबोल केला जात नव्हता. पण आता रोहित पवारांनी थेट हल्लाबोल सुरू केला आहे. त्यांनी सांगितलं, गेल्या 7 दिवसात भाजप आणि अजित पवार मित्रमंडळाचे कोण दिल्लीला गेले होते, त्यांच्या प्रवासाची माहिती काढा. यावरून सर्व गोष्टी कळतील. म्हणजे कशी, बारामती ॲग्रोमध्ये कोणतेही चुकीचे काम केले नाही, त्या दिवसा ईडीची कारवाई झाली आहे त्यांच्यावरती. मग कोणी कळ फिरवली, कोणी सांगितलं ईडीला काही माहिती दिली असेल किंवा काही असेल, पण भाजप आणि अजित पवारांच्या सांगण्यावरूनच ईडीची कारवाई झाली, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे. स्वतःच्या काकांबद्दल तो आरोप केलेला आहे, थेट आरोप केलेला आहे. आता काहीही त्याच्यामध्ये त्यांनी कमी जास्त केलेलं नाही. याचा अर्थ संघर्ष मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला आहे, हे आपण स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की म्हणजे ते परदेशात होते रोहित त्यावेळी, आणि ते असं म्हणाले की मी जर काही चुकीचं केलं असतं बारामती ॲग्रो किंवा अन्य काही व्यवहारामध्ये, तर मी अजितदादांबरोबर गमतीन ते म्हणाले, अजितदादांबरोबर मी भाजपबरोबर गेलो असतो. पण मी काही चुकीचंच केलेलं नाही आहे. म्हणजे ते असं सुचवत आहेत अजितदादांनी चुकीचं केलं होतं म्हणून ते भाजपबरोबर गेले, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी गेले. आणि रोहित पवार असं म्हणतात की मी विचार आणि बाजू बदलणार नाही. हा शरद पवारांचा वारसा आहे. मी विचार बाजू बदलणार नाही, आहे तिथे भक्कमपणे राहणार आहे. या तरुण वयामध्ये ही संघर्षशील वृत्ती आहे रोहित पवार यांचं, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. दुसरं काय झालं की ते असं म्हणाले की बघा, महाराष्ट्र शिखर बँकेचा घोटाळा, ज्याच्यामध्ये अजितदादांचं नाव होतं आणि शरद पवारांना उगाचच त्यांचं नाव जोडलं गेलं होतं, काही संबंधच नव्हता त्यांचा तेव्हा. ते म्हणाले त्या यादीत कोणत्या नेत्यांची नावं आहेत ती बघा, हे रोहित पवार म्हणतात. ती एक यादी प्रसिद्ध करा आणि त्यातील कोणाची चौकशी चालू होती आणि ती माणसं आज त्याच पक्षात आहेत की भाजपसोबत आहेत हे बघा. थोडक्यामध्ये राज्य सहकारी बँकेमध्ये जे ज्यांच्यावरती आरोप होते घोटाळ्यामध्ये बाबत, ती भाजपवर गेलेली आहेत. त्यांच्यावरचे आरोप आता बाजूला त्यांच्या फायली ज्या आहेत त्या फेकून देण्यात आलेल्या आहेत.
कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात दिल्या आहेत आणि त्यांना माफी मिळालेली आहे असं रोहित पवार सुचवतात. हा एक भाग झाला. आता दुसरी गोष्ट अशी की रोहित पवारने आणखीन काही आरोप केले. आता स्पष्ट त्यांनी असं सांगितले की कुटुंबात दरी निर्माण झालेली आहे. म्हणजे इतके दिवस काय सांगितलं होतं सुप्रिया त्यांची तरी असं त्यांचं भूमिका असायची की कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं. असं काही नसतं. शेवटी तुमच्या राजकारणामध्ये जर संघर्ष झाला तर त्याचे पडसाद हे कौटुंबिक नात्यामध्ये सुद्धा उमटतात आणि हेच आता दिसून आलेलं आहे. रोहित पवार म्हणाले की मी अधिवेशनात आता जे हिवाळी अधिवेशन झालं त्यात दादांना एकदाही भेटलो नाही. असं कधी झालं नव्हतं. एकदाही भेटलो नाही ते म्हणा. आणि म्हणे माझ्या MIDCचं पालकमंत्रीपद म्हणजे एक प्रकारे पालकत्व त्यांनी घेतले. म्हणजे त्यात पूर्ण लक्ष घातलं आहे. म्हणजे MIDC का होत नाही असं उदय सामंतांवरती टीका केली होती रोहित पवारने. मग उदय सामंतांनी आश्वासन दिलं होतं आणि मग अजितदादांनी त्यासंबंधी काहीतरी टीका केली होती रोहित पवारांवरती की काय माहिती थोडक्यात म्हणजे काही माहिती न घेता तुम्ही बोलणं वगैरे. पण रोहित पवारांनी त्यावेळी आंदोलन केलं हे लक्षात घ्या. दुसरं रोहित पवार असं म्हणाले की पूर्वीचं नातं आता राहिलं नाही आहे. आमच्यातलं नातं पूर्वीचं राहिलेलं नाही आहे स्पष्टपणे रोहित पवार म्हणत आहेत. म्हणजे ताकाला जाऊन भांडं लपवायचं असल्यात स्पष्टपणे सांगतात काय ते. दुसरी गोष्ट आहे ते म्हटतात की CM म्हणजे एकनाथ शिंदे टोमणे मारतात अजितदादांना. हे आम्हाला आवडत नाही. पण काय आता म्हणजे मी पुतणे म्हणून मला आवडत नाही म्हणाले. पण ते असं दाखवते की काय आता अजितदादांना हे अपमान सहन करणं भाग आहे. पुढे ते म्हणत आहेत की दादांनी सह्यांचं पत्र चोरलं आहे. म्हणजे काय की विरोधी पक्षनेते म्हणून आम्ही एक सह्यांचं पत्र जे दिलं होतं ज्याच्यावर माझी सही होती आणि आता दाखवलं असं जाते की रोहित पवारसुद्धा अजितदादांवर भाजपमध्ये जायला तयार होते. असं अजिबात नव्हतं. एकच सह्यांचं पत्र होतं जे विरोधी पक्ष नेतेपदी दादांना नेमावं म्हणून मी दिलं होतं असं रोहित पवार म्हणतात. म्हणजे अजितदादा पवार हे खोटं बोलत आहेत असं सांगतायत. त्यांनी पत्र चोरलं असा आरोप करतात ते आपल्या काकावरती. हे लक्षात घ्या. नंतर ते असं म्हणत आहेत की अजितदादांची जागा मला घ्यायची नाही. बिलकुल मला घ्यायची नाही जागा ती. आणि ते असं म्हणतात की त्यांची जागा म्हणजे मला काही त्यांच्यासारखं बनायचंच नाही. त्यांच्यासारखं म्हणजे काय मला संधी साधू बनायचं नाही. मला स्वार्थी बनायचं नाही. मला घाबरून ईडीला घाबरून साईड बदलायची नाही आहे. हे रोहित पवार सांगतात. विचार सोडून जाणं कितपत योग्य असं ते म्हणतात. आता विचार सोडून जाणं म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता सोलापूरमध्ये दगडफेक झाली. अल्पसंख्य समुदायाच्या दुकानांवरती दगडफेक झाली. हे उघड धर्मवाद धार्मिक विद्वेष पसरवण्याचं कृत्य आहे. त्याचा निषेध अजितदादांनी किंवा त्यांच्या मित्रमंडळाने किंवा त्यांच्या गटाने ज्या पद्धतीने करायला पाहिजे. सरकारने त्याच्यासंबंधी सरकारला जाब विचारला पाहिजे. त्याच्यासंबंधी भुजबळांनी विचारलं पाहिजे. हसन मुश्रीफांनी विचारलं पाहिजे ते काय बोललेत त्याच्याबद्दल आत्तापर्यंत. म्हणजे मग वैचारिक भूमिका काय. शाहू फुले आंबेडकर कुठे गेला तुमचा तो वारसा. यशवंतरावांचा वारसा तुम्ही सांगता ना अजितदादा. कुठे गेला तो वारसा. आता हे सगळं झालं. आता अजितदादा काय म्हणेल बघा की रोहित पवार हा बच्चा आहे. त्याच्या प्रश्नाला उत्तरं द्यावीत इतका तो मोठा झालेला नाही. त्याला आमचे प्रवक्ते कार्यकर्ते उत्तरं देतील. म्हणजे ईडीच्याबद्दल म्हणजे भाजप आणि अजित पवारांच्या सांगण्यावरून ईडीची कारवाई झाली अशा आशयाचा आरोप रोहित पवारने केला. एवढंच नाही तर कोण कोण दिल्लीला गेले होते हे बघा. म्हणजे त्यांना सुचवायचं की अजितदादा किंवा अजितदादा गटाचे नेते त्यांनीच काड्या केल्या रोहित पवारांच्या कंपनीविरुद्ध, त्यांच्या विरुद्ध. त्यांच्या मागे ईडी त्यांनी लावली असं त्यांना सुचवायचं आहे रोहित पवारांना. आणि मग यावरती उत्तर देण्याच्या ऐवजी रोहित बच्चा आहे असं म्हणायचं. आता मी हे सगळे जे सांगितलं तुम्हाला की इतक्या वयाची माणसं ज्यावेळी मी जसं सांगितलं की शरद पवारांना रिटायर व्हावं असं ते सांगतात अजितदादा. आणि म्हणून मी सांगतो की किती सिनियर नेतेसुद्धा वेगवेगळ्या पदांवरती कसे होते आहेत. अजूनसुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक नावं सांगता येतील. तो एक मुद्दा. आणि दुसरीकडे ते म्हणतात की हा बच्चा आहे. म्हणजे ज्यांचं वय 58 पुढेच्या माणसाने रिटायर व्हावं. आणि रोहित पवार यांचं वय 37-38 आहे तरीसुद्धा हे म्हणतात की तो बच्चा आहे अजून त्याला काहीच कळत नाही.
ही जेव्हा तुम्ही म्हणता, हे मी तुम्हाला सांगतो अजितदादांना उद्देशून आणि एकूण सांगतोय, जेव्हा तुम्ही असं म्हणता ना, अरे तुला काय कळतंय, तू लहान आहेस, त्याचा अर्थ असा आहे की तुमचं वय झालेलं आहे, तुम्ही सिनियर सिटीजन झालेले आहेत अजितदादा. दुसऱ्याला आता 37-38 वर्षाचा आजच्या काळात भारतातला युवा शक्ती ही भारताची ताकद आहे. स्टार्टअप कंपन्या, अरे 20-25 स्टार्टअप कंपन्या बनवून करोडो रुपयांची उलाढाल करतात. रोहित पवार बिझनेसमध्ये मोठं काम करत आहेत, आज त्यांच्या मतदारसंघात वेगवेगळ्या कामं करत आहेत, आमदार म्हणून निवडून आले, जिल्हा परिषदेत होते ते, आणि मग तरीसुद्धा त्यांना काही कळत नाही, बच्चा आहे. 38व्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे. 40मध्ये पंतप्रधान आपले राजीव गांधी झाले. किती नावं सांगायची, देवेंद्र फडणवीस तुमचे परममित्र, ते किती लहान वयामध्ये मुख्यमंत्री झाले, आणि मग रोहित पवार हा मात्र बच्चा आहे. असं जेव्हा म्हणतात ना अजितदादा, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्याच्या प्रश्नांना, रोहितच्या प्रश्नाला उत्तरं द्यायची नाही आहेत किंवा तुम्हाला देता येत नाही आहेत. अशा वेळी अशा वेगळ्या गोष्टी काढायच्या, फाटा फोडायचा, प्रश्नाला उत्तरच द्यायचं नाही. मग तू लहान आहेस बाबा, तुला काय कळतंय, किंवा तुझा याचा संबंध काय, अशी काहीतरी भलतीकडेच चर्चा वळवायची. थेट प्रश्नांना भिडायचं नाही, प्रश्नांना उत्तर द्यायची नाही, कारण नाहीच आहे तुमच्याकडे ती. कारण ईडीच्याकडे काड्या कोणी केल्या असतील हे स्पष्ट जेव्हा रोहित पवार आरोप करतायत, याचा अर्थ ही गोष्ट गंभीर आहे. आणि याचा अर्थ असा आहे की अजितदादा पवार आणि त्यांचं मित्रमंडळ माझ्या मते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, म्हणजे शरद पवारांवर पुन्हा येऊ शकणार नाही. दरवाजे बंद झालेले आहेत त्यांचे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी या खोके बहादरांना बंद केले दरवाजे, आणि ज्यांच्याबद्दल खोके बहादर म्हणून घोषणा अजितदादासुद्धा पायऱ्यांवर बसून, अजितदादा, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ सगळे विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून घोषणा देत होते एकनाथ शिंदेंच्या बद्दल, खोके 50 खोके एकदम ओके. आता तुम्ही तिकडे गेल्यावरती भाजपवर तुम्हाला काय म्हणायचं, तुम्हाला जर असं म्हटलं तर ते मात्र तुम्हाला आवडत नाही, मग तुम्ही काहीतरी उलटीच टीका करता. मग रोहित पवारांना म्हणायचं तू बच्चा आहेस म्हणून, तुला काही कळत नाही म्हणून. त्याला सिरियसली घ्यायचं नाही आणि माझे कार्यकर्ते त्याला उत्तर देतील, ही जी पद्धत आहे ना, हा जो आविर्भाव आहे हा फडणवीसांचा आविर्भाव आहे. ते नेहमी, ते अगदी एवढंच नाही तर राम कदम हे म्हणजे एका आरोपाला उत्तर द्यायला ते म्हणाले की राम कदम वगैरे लोक देतील उत्तर, मी कशाला देऊ. म्हणजे राम कदम वगैरे लोक म्हणजे असं त्यांनाही ते तुच्छ लेखलं एक प्रकारे देवेंद्रजींनी. हा जो आविर्भाव आहे ना, हा जो श्रेष्ठत्वाचा जो किंवा गर्व आहे, जो सत्तेचा गर्व आहे, तो अजितदादांना झाला आहे की नाही मला माहीत नाही, पण त्याच्यावरनं तर आभास तर असाच होता. आणि ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. ज्या काकांनी घडवलं त्या काकांशी दगाबाजी केली, शरद पवारांशी दगाबाजी केली. ज्या पुतण्याला पुढे आणायचं त्याला आपल्याबरोबर आणायचं, राजकारणामध्ये पुढे न्यायचं, तो कर्तृत्ववान आहे तर त्याला आणखीन चालना द्यायची. आणि तो जे आज वैचारिक लढाई देतोय, ते आज एका विचारांना घट्ट धरून रोहित पवार जी वैचारिक आणि एकूण प्रत्यक्षात लढाई देत आहेत लोकशाही वाचवण्यासाठी, धर्मांधतेचं विष पसरू नये म्हणून शरद पवारच्या खांद्याला खांद्या लावून किंवा शरद पवारांच्या मागे जाऊन रोहित पवार जी लढाई लढत आहेत ती कौतुकास्पद आहे. केवळ रोहित पवार नाही, राष्ट्रवादीचे जे मोजके मावळे शरद पवारांबरोबर आहेत, ती कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण समोर सत्ता दिसत नाही तर इथे लढत आहेत. आणि अजितदादा पवार मात्र त्यांच्याकडे तुच्छतेने बघतायत, त्यांना बच्चा म्हणतायत. शरद पवारांना तर तुम्ही आता घरी जा, म्हणजे थोडक्यामध्ये घरी जा, आता तुम्ही चरख्यावर सूत विणत बसा, टी व्हीचे कार्यक्रम बघत बसा, असं त्यांना म्हणायचं आहे. शरद पवार जर अजितदादा जर शरद पवारांबरोबर असते आणि पवार साहेबांनी जर निवृत्ती अधिकृतपणे जाहीर केलीच होती ती, पण कार्यकर्त्यांनी त्यांना निवृत्त होऊन दिलं नाही, निवृत्त झाले असते तर अजितदादांनी त्यांचा सल्ला मानला असता का. ते म्हणतात की तुम्ही मागे व्हा ना, आता रिटायर व्हा आणि सल्ला द्या, चूक असेल तर दाखवा मला. ती चूक त्यांनी दाखवली असती
तर अजितदादांनी ती मान्य केली असती किंवा त्यांचं काही ऐकलं असतं बोलणं? ते ऐकलंच नसतं अजिबात. आणि हे शरद पवारांना माहिती आहे. कारण या आपल्या पक्षामध्ये लबाड कोण आहेत, स्वार्थी कोण आहेत, सत्तेच्या मागे धावणारे कोण आहेत आणि ईडी आणि तपास यंत्रणांना घाबरून कोण पळून गेलेले हे त्यांना पुरेपूर माहिती आहे. आणि म्हणून या मंडळींपासून शरद पवार, रोहित पवार हे दूरच आहेत ही चांगली गोष्ट आहे. एकीकडे आजोबा, एकीकडे नातू आणि अन्य सगळे सहकारी, कन्या सुप्रियाताई असतील, जितेंद्र आव्हाड असतील, जयंतराव पाटील असतील, अनिल देशमुख असतील, हे सगळे लोक, मोजके लोक जी लोकशाहीची लढाई लढत आहेत ती स्वागतार्ह आहे हे मी स्पष्टपणे सांगतो. मी कुठेही हेही चांगलं तेही चांगलं म्हणणार नाही, याबाबतीत स्पष्टपणे सांगतो. आणि म्हणून मी असं म्हणेन की जर शरद पवारने रिटायर व्हायचं असेल तर मी असा प्रश्न विचारतो, किंवा उद्या रोहितही विचारतील, किंवा उद्या पार्थही विचारेल, बाबा तुम्ही केव्हा रिटायर होत आहेत? कारण तुमचं वय 64-65 झालेलं आहे आता. तुम्ही मार्गदर्शन करा, आम्ही ऐकू. पण रिटायर केव्हा होत आहे ते कृपया सांगा ना बाबा, किंवा बाकीचे लोक असं म्हणू शकतील. कारण अजितदादासुद्धा सिनियर सिटीजन आता झालेले आहेत, हे लक्षात घ्या. एवढंच सांगतो. आणि इथेच थांबण्यापूर्वी तुम्हाला एक आवाहन करतो की हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. नमस्कार, धन्यवाद.